हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विशाल पाटलांच्या पायलटनं विमान गुजरातच्या दिशेने नेऊ नये, मात्र भरकटलेली विमानं गुजरातच्याच दिशेने जातात। राऊतांचं नाव न घेता विश्वजित कदमांवर निशाणा। सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावराला सुद्धा माहिती, विश्वजित कदम यांचं संजय राऊतांना उत्तर। सांगली ही काँग्रेसचीच, काँग्रेसचा हा गड केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे, विशाल पाटील यांचे ट्विट। सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्टून वॉर, काँग्रेसकडून कार्टूनच्या माध्यमातून राऊतांच्या दौऱ्यावर चिमटे, तर ठाकरे गटाकडून काँग्रेस फुगा म्हणत प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर, श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार, मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत शिंदे गट आग्रही, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। बारामतीमध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत, हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद, फडणवीसांकडून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका। जयंत पाटील नाराज, पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील कुठेच दिसत नाहीत, फडणवीसांचा जयंत पाटलांवर निशाणा। छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या भाऊसाहेब चौधरींचा विरोध, भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, भाऊसाहेब चौधरींचं विधान। मंडलिकांचा पराभव करणं भगवंतालाही शक्य नाही, वेळ प्रसंगी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणू, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य, तर आमचे विरोधक पैशानं गब्बर, जयंत पाटील यांचा टोला। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणेंच्या सभांचा धडाका, आज रत्नागिरीमध्ये राणेंच्या 2 सभा, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे आणि किरण सामंतांमध्ये चुरस। आज शिवसेना नेत्यांची बैठक होणार, दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठक, बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरणार। मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल, 31% मराठा समाज भूमिहीन तर 43% मराठा महिला मजूर असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद। ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल मोहीम सुरू, मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम सुरू। भाजपचा आज 45वा स्थापना दिवस, देशभरात प्रत्येक बूथवर स्थापना दिवस साजरा केला जाणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साजरा केला भाजप स्थापना दिवस। ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार, नार्वेकरांकडून अध्यक्षांच्या दालनामध्ये जनता दरबार, नार्वेकरांचं कृत्य आचारसंहितेचं उल्लंघन, ठाकरे गटाचा आरोप। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसांमध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना म्हाडा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांचा 8 एप्रिलला पुणे जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा, पुरंदर आणि बारामती तालुक्यामधील दुष्काळाची पाहणी करणार। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची 3री यादी उद्या जाहीर होणार, म्हाडा, सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवारी जाहीर होणार। कोरोना काळामध्ये तात्पुरत्या जामिनावर सुटलेले 5370 कैदी जेलमध्ये परतलेच नाहीत, जामिनावर सुटलेल्या कैद्यांवर कारवाई करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। मध्य रेल्वेकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वर्षभरात 300 कोटींचा दंड वसूल, मुंबई विभागामध्ये सर्वाधिक 115 कोटींचा दंड वसूल। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई, जिल्ह्यातील 34 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा, तर हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात। विदर्भात आज उष्णतेची लाट, तर उद्यापासून 2 दिवस गारपिटीचा इशारा, गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।